डॉन 3 या बहुप्रतीक्षित चित्रपटातून रणवीरनं घेतलेली माघार त्याला चांगलीच महागात पडली आहे. कारण दिग्दर्शक फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICEनं रणवीर सिंगवर बंदी घातली आहे. पाहूयात नेमका वाद काय आहे. रणवीर सिंह आणि फरहान अख्तर मधील वाद टोकाला. डॉन 3 मधून रणवीरची माघार, फरहानची तक्रार. FWICनं केलं रणवीर सिंहला बॅन. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यातला वाद टोकाला गेला. फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन 3 चित्रपटातून रणवीर सिंहनं अचानक माघार घेतली आणि त्यानंतर रणवीर आणि फरहानमध्ये वाद सुरू झाला. दरम्यान यानंतर फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजकडे फरहान अख्तरनं तक्रार केली आणि त्यानंतर फेडरेशननं रणवीर सिंहवर बंदी घातली आहे. डॉन 3 या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी रणवीर सिंहला कास्ट करण्यात आलं होतं. मात्र चित्रपटातून रणवीर सिंहनं अचानक माघार घेतली. स्क्रिप्टमध्ये रणवीर सिंह हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही करण्यात आला. त्यानंतर दिग्दर्शक फरहान अख्तरने 11 एप्रिल रोजी फेडरेशनकडे रणवीर सिंह विरोधात तक्रार दाखल केली होती. फेडरेशनने रणवीरला आपली बाजू मांडण्यासाठी अनेक वेळेला बोलावलं, मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही असा आरोप करत त्याच्यावर बंदी घालण्यात आली. फरहान अख्तर यांनी प्रोड्युसर गिल्ड यांच्याकडे 45 कोटींच्या भरपाईची मागणी केली होती. मात्र तिकडे हा प्रश्न न सुटल्यानं फरहान अख्तर थेट फेडरेशनकडे गेले. यानंतर फेडरेशननं रणवीर सिंह यांना अनेकदा त्यांचं म्हणणं विचारलं, मात्र रणवीर यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं फेडरेशननं ही ॲक्शन घेतली. फेडरेशनचा कोणताही मेंबर हा रणवीर सोबत आता काम करणार नाही. फरहान अख्तर जो हमारे मेंबर है इंडियन फिल्म एंड टेलीविजन डायरेक्टर एसोसिएशन के कि रणवीर सिंह के खिलाफ सेइंग दैट लास्ट मोमेंट पे 3 हफ्ते पहले यूनिट हमारी शूटिंग के लिए निकल रही थी और हमारी फिल्म से इन्होंने विड्रॉ किया. फेडरेशनने बंदी घातल्यानंतर रणवीर सिंहच्या कार्यालयाकडून एक अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून आपली बाजू स्पष्ट करण्यात आली आहे. रणवीरने म्हटलंय की तो चित्रपटसृष्टी आणि डॉन फ्रँचायझीशी संबंधित सर्व लोकांचा मनापासून आदर करतो. या संपूर्ण वादावर त्याने जाणीवपूर्वक शांत राहणं पसंत केलं. धुरंधर चित्रपटाच्या माध्यमातून रणवीर सिंहनं त्याची नवी ओळख प्रस्थापित केली आहे. त्याच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं, मात्र त्याच रणवीर सिंहवर आता बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे फरहान अख्तर आणि रणवीर मधील हा वाद कसा सुटणार याकडे आता लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.